तुम्ही तिच्या समोर असता ती तुमच्याकडे बघते, कधी हसते तर कधी उगाचच रुसते. तुम्हाला वाटतं हे सगळं नॉर्मल आहे, पण खरं सांगू, मी तुम्हाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतेय की तिला तुमची साथ हवीये. जर तुम्ही हे 7 संकेत ओळखले नाहीत तर कदाचित तुम्ही एक सुंदर नातं कायमचं गमावून बसाल. आज मी तुम्हाला ते सिक्रेट सिग्नल्स सांगणार आहे जे प्रत्येक पुरुषाला माहीत असणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहितीये आजचा विषय तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. मला अनेकदा मेसेज येतात की ताई, ती माझ्याशी खूप छान बोलते, पण तिला नक्की काय हवंय हेच समजत नाहीये. बघा, स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आम्ही कधीच थेट येऊन सांगत नाही की आम्हाला तुमची गरज आहे. आमची पद्धत थोडी वेगळी असते, थोडी सबटाईल असते. आम्ही शब्दांपेक्षा आमच्या वागण्यातून, आमच्या नजरेतून आणि छोट्या छोट्या कृतीतून संकेत देत असतो. आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही काय अंतर्यामी आहोत का? नाही, तुम्ही अंतर्यामी असण्याची गरज नाही, फक्त थोडं ओव्हर वॉन्ट असण्याची गरज आहे. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करते किंवा तिला तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट जागेची गरज भासते, तेव्हा तिची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 मानसिक संकेताबद्दल सांगणार आहेत, जे पाहून तुम्हाला समजेल की आता तुमची वेळ आली आहे पुढाकार घेण्याची. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकला आहात का जिथे तुम्हाला वाटतं की ती हिंट देते, पण तुम्ही खात्री देऊ शकला नाहीत? मला खात्री आहे की हे तुमच्या सोबत नक्कीच झालं असेल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा 7वा संकेत इतका महत्वाचा आहे की तो मिस करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. चला तर मग सुरू करूया एका अशा प्रवासाला जो तुम्हाला स्त्रीच्या मनाचा आरसा दाखवेल. सर्वात मोठी समस्या काय आहे माहितीये? ती म्हणजे कन्फ्युजन. पुरुषांना वाटतं की जर एखादी मुलगी हसून बोलली तर ती लाईन मारते आणि जर ती शांत बसली तर तिला रस नाहीये. पण मित्रांनो, विषय इतका साधा नसतो. अनेक पुरुष या संभ्रमात अडकतात की मी जर तिला विचारलं आणि तिने नाही म्हटलं तर, किंवा जर मी चुकीचा अर्थ काढला असेल आणि आमची मैत्री तुटली तर. या भीतीपोटी अनेक मुलं कधीच काही बोलत नाहीत. मला सांगा, तुमच्या आयुष्यात एखादी अशी मुलगी आहे का जिच्याशी बोलताना तुम्हाला वाटतं की काहीतरी वेगळं घडतंय, पण तुम्हाला नक्की माहित नाहीये की ते काय आहे? स्त्रियांच्या बाबतीत इमोशनल नीड्स या फिजिकल नीड्स पेक्षा जास्त महत्वाच्या असतात. जेव्हा तिला कोणाची तरी गरज असते तेव्हा ती अशा व्यक्तीला शोधते जो तिला सुरक्षित वाटू शकेल. पण मुलं काय करतात? मुलं लॉजिक लावतात. ते विचार करतात की जर तिला गरज असेल तर ती सांगेल ना. पण इथेच तुम्ही चुकता. दुसरी समस्या म्हणजे रॉंग टायमिंग. अनेकदा मुलं तेव्हा रिएक्ट होतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते. ती तुम्हाला संकेत देत असते, ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, ती तुमच्याशी जास्तीत जास्त वेळ बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तुम्ही कामात व्यस्त असता किंवा तुम्हाला वाटतं की ती फक्त मैत्री म्हणून हे सगळं करते. परिणाम काय होतो? तिला वाटतं की तुम्हाला तिच्यात रस नाहीये आणि ती हळूहळू लांब जायला लागते. मग तुम्ही म्हणता, अरे ती तर बदलली, पण खरं तर तुम्ही तिचे संकेत ओळखायला उशीर केलेला असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल कंडिशनिंग. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की पुरुषांनी कठोर असावं आणि स्त्रियांनी लाजावं. यामुळे काय होतं की स्त्रिया स्वतःच्या भावना व्यक्त करायला घाबरतात. त्यांना वाटतं की मी जर जास्त पुढाकार घेतला तर हा मुलगा माझ्याबद्दल काय विचार करेल, ती इझी वाटेल का? म्हणूनच ती संकेताचा वापर करते. ती तुमच्यासाठी दार उघडते, पण त्या दारातून आत शिरण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्ही कधी असा विचार केलाय का की स्त्रिया इतके कोडे का घालतात? खरं तर ते कोडे नसून एक प्रकारची टेस्ट असते. तिला हे पाहायचं असतं की तुम्ही तिला किती ओळखता, तुम्ही तिच्या न बोललेल्या शब्दांना किती महत्त्व देता. जर तुम्ही तिची गरज ओळखू शकलात तर तिच्या नजरेत तुमची किंमत 10 पटीने वाढते, कारण तुम्ही तिला समजून घेता, जे आजच्या काळात खूप दुर्मिळ आहे. पण मग प्रश्न उरतो की हे संकेत ओळखायचे कसे? प्रत्येक स्त्री वेगळी असते, पण तिची मूळ मानसिकता सारखीच असते. जेव्हा तिला तुमची गरज असते तेव्हा तिचे वागणे हे नैसर्गिकरित्या बदलू लागते. ती तुमच्याशी वागताना एक वेगळीच व्हॅल्युरेबिलिटी दाखवते. ती तुमच्या समोर तिचं ते रूप आणते जे ती जगाला दाखवत नाही. हे सगळं करण्यामागे तिची एकच इच्छा असते, तुमची साथ, तुमची सुरक्षितता आणि तुमची माया.
मित्रांनो, ही समस्या फक्त तुमची एकट्याची नाहीये. लाखो मुलं या विवंचनेत असतात. पण आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहात. चला आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याच्यासाठी तुम्ही इथे आहात. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या आयुष्यात तिची जागा शोधत असते किंवा तिला तुमची भावनिक गरज असते, तेव्हा ती हे 7 संकेत देते. हे नीट समजून घ्या, कारण हे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. 1. ती तुमच्या समोर व्हॅल्युएबल होते. हा सर्वात मोठा संकेत आहे. एक स्त्री जगासमोर खूप खंबीर राहू शकते, पण तुमच्या समोर ती तिचे अश्रू, तिची भीती आणि तिचे अपयश सांगते. याचा अर्थ ती तुमच्यात एक सुरक्षित घर शोधतीये. तिला तुमचं लॉजिक नको असतो, तिला फक्त तुमचं ऐकून घेणं हवं असतं. जर ती तुम्हाला सांगते की आज ऑफिसमध्ये खूप वाईट वाटलं किंवा मला खूप एकटं वाटतंय, तर ती तुम्हाला सांगते की प्लीज मला साथ द्या, मला तुमची गरज आहे. तुम्ही तेव्हा तिला उपाय सांगण्यापेक्षा फक्त तिच्या जवळ राहा. 2. ती तुमच्या छोट्या गोष्टींची दखल घेते. तुम्ही तुमचा हेअरकट बदलला, तुम्ही आज थोडे सॅड आहात किंवा तुम्ही एखादा परफ्यूम लांबलाय, हे जर तिला समजत असेल तर समजा की ती तुमच्यावर खूप लक्ष केंद्रित करते. जेव्हा तिला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही तिच्यासाठी सेंटर ऑफ अटेन्शन असता. ती तुमचे जुने फोटो लाईक करेल किंवा तुम्हाला विचारेल की तो शर्ट आज का नाही घातला. हे केवळ कुतूहल नाही, तर ती तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. 3. ऍक्सिडेंटल टच आणि फिजिकल प्रॉमिसमिटी. स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते किंवा तिला त्याची साथ हवी असते, तेव्हा ती जास्तीत जास्त त्याच्या शारीरिक जवळ राहण्याचा प्रयत्न करते. चालताना तिचा हात तुमच्या हाताला लागणे, बोलताना तुमच्या खांद्यावर हात ठेवणे किंवा गर्दीत तुमच्या मागे येऊन उभे राहणे हे अपघाती नसतं. हे तिचं शरीर तुम्हाला सांगतंय की तिला तुमच्या सहवासात सेफ वाटतंय. ती तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये येण्याचा प्रयत्न करते कारण तिला तिथे राहायचं असतं. 4. ती तुमची मदत मागते, अगदी छोट्या कामांसाठीही. माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का बघाल का, किंवा मला त्या दुकानाचा पत्ता मिळत नाहीये, सोबतीला येता का. बघा, ती मुलगी स्वतः हे सगळं करू शकते, मग ती तुम्हाला का विचारते? कारण तिला तुम्हाला हिरो वाटू द्यायचं असतं. तिला हे पाहायचं असतं की तुम्ही तिच्यासाठी किती अवेलेबल आहात. तिला तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या प्रेझेन्सची गरज आहे. हे एक प्रकारचं आमंत्रण असतं की माझ्या आयुष्यात तुमचं स्वागत आहे. 5. ती तुमच्या फ्युचर प्लॅन्स मध्ये स्वतःला शोधते. जर ती तुम्हाला विचारते की पुढच्या 2 वर्षात तुमचं काय करायचं ठरलंय किंवा तुम्हाला कशी मुलगी आवडते, तर ती स्वतःला तिथे फिट करण्याचा प्रयत्न करते. ती जर तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही खूप चांगले बाबा व्हाल किंवा तुमच्यासोबत जो कोणी असेल तो खूप नशीबवान असेल, तर लक्षात घ्या ती स्वतःबद्दलच बोलतीये. तिला तुमची गरज आहे कारण तिला तुमचं भविष्य तिच्या सोबत बघायचं आहे. 6. ती तुमच्याशी रात्रभर बोलते किंवा चॅटिंग करते. आजच्या काळात वेळ ही सर्वात महागडी गोष्ट आहे. जर ती तिची झोप मोडून तुमच्याशी बोलतीये, तुमचे जोक्स ऐकून हसतीये, जे कदाचित तितके चांगले नसतीलही, तर ती तुमच्याशी एक भावनिक बॉन्ड तयार करतीये. तिला तुमची गरज आहे कारण तुमच्याशी बोलण्याने तिचे स्ट्रेस कमी होतात. जर तिला तुमची साथ नको असती तर ती गुड नाईट म्हणून 10 वाजता झोपली असती. 7. ती तुम्हाला स्पेशल ट्रीट देते. ती तुमच्यासाठी जेवण बनवेल, तुम्हाला अचानक एखादं छोटं गिफ्ट देईल किंवा तुमच्या आवडीचं गाणं तुम्हाला पाठवेल. हे संकेत आहेत की ती तुमच्यावर गुंतवणूक करते. स्त्रिया तेव्हाच गुंतवणूक करतात जेव्हा त्यांना समोरून त्याचं फळ हवं असतं. तिला तुमची गरज आहे कारण तिला तुमच्याकडून प्रेम, आदर आणि वेळ हवा आहे. आता मला सांगा, या 7 पैकी किती संकेत तुम्हाला तुमच्या त्या स्पेशल व्यक्तीमध्ये दिसत आहेत? जर 3 पेक्षा जास्त दिसत असतील तर मित्रांनो, तुम्ही खूप नशीबवान आहात. पण नुसतं संकेत ओळखून चालणार नाही, त्याचं फळ काय मिळणार आणि तुम्ही पुढे काय करायचं हे आता आपण रिझल्ट सेक्शन मध्ये पाहूया. जेव्हा तुम्ही हे संकेत ओळखता आणि त्यावर योग्य पद्धतीने रिॲक्ट होता, तेव्हा काय बदलतं? तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. जो गोंधळ तुमच्या मनात होता तो आता एका विश्वासात बदलतो. तुम्हाला आता माहिती आहे की तुम्ही एकटे नाही आहात. पहिला रिझल्ट म्हणजे कॉन्फिडन्स. जेव्हा तुम्हाला समजतं की समोरच्या व्यक्तीला तुमची गरज आहे, तेव्हा तुमच्या वागण्यातील तोराच बदलतो. तुम्ही आता घाबरून बोलत नाही तर अधिकारवाणीने बोलता आणि स्त्रियांना तेच हवं असतं. एक असा पुरुष जो स्वतःच्या भावनांबाबत स्पष्ट आहे. तुमची ही स्पष्टता तिला अजून जास्त तुमच्या जवळ आणते. दुसरा रिझल्ट म्हणजे डेप्थ ऑफ रिलेशनशिप. आता तुमचं नातं फक्त काय चाललंय, जेवला का इतपत मर्यादित राहत नाही. आता तुम्ही एकमेकांच्या आत्म्याला स्पर्श करता.
ती तुमच्याकडे तिचं मन मोकळं करते आणि तुम्ही तिला बळ देता. हे एक इम्पॉवरिंग नातं असतं. तुम्ही दोघंही एकमेकांसाठी एक सपोर्ट सिस्टीम बनता. जेव्हा जगाचं ओझं तिच्या खांद्यावर असतं तेव्हा ती तुमच्याकडे येते आणि जेव्हा तुम्हाला ताण येतो तेव्हा ती तुमच्यासाठी सांत्वन बनते. तिसरा रिझल्ट म्हणजे हॅपीनेस. तो जो आनंद असतो ना, जेव्हा ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते थँक गॉड तू आहेस माझ्या आयुष्यात, तो आनंद कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. तुमची चिडचिड थांबते, तुमचं कामात लक्ष लागतं आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनता. एक योग्य जोडीदार आयुष्यात असला की निम्म्या समस्या तिथेच संपतात. तुम्ही विचार करा, जर तुम्ही हे संकेत ओळखले नसेल तर तुम्ही आजही त्या फ्रेंड झोन मध्ये सडत असता. ती कदाचित दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात निघून गेली असती आणि तुम्ही फक्त तिचे फोटो बघून उसासे टाकत बसला असता. पण आता चित्र वेगळं आहे. आता तुम्ही ड्रायव्हर सीटवर आहात. लोक तुम्हाला विचारतील काय रे हल्ली खूप चमकतोयस, काय चालू आहे? तेव्हा तुमच्याकडे एक सुंदर उत्तर असेल, हा रिझल्ट फक्त एका मुलीला मिळवणं नाहीये तर स्वतःला एक चांगला माणूस म्हणून घडवणं आहे. कारण एका स्त्रीची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जबाबदार, समजूतदार आणि प्रेमळ बनावं लागतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रिझल्ट टिकवून ठेवण्यासाठी सातत्य लागतं. तिचे संकेत ओळखून एकदा जवळ जाणं सोपं आहे, पण तिची ती गरज आयुष्यभर पूर्ण करणं हे खरं कसब आहे. ती तुम्हाला संकेत देते कारण तिला तुमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास कधीही तोडू नका. तर मित्रांनो, हे होते ते 7 संकेत जे सांगतात की तिला तुमची गरज आहे. मला आशा आहे की आता तुमच्या मनातील ढग थोडे तरी साफ झाले असतील. बघा, आयुष्य खूप छोटं आहे आणि प्रेम ही त्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे संकेत मिळत असतील तर वेळ वाया घालवू नका. पुढाकार घ्या, तिच्याशी बोला, तिला जाणीव करून द्या की तुम्ही तिचे संकेत ओळखले आहेत. तुम्हाला प्रपोज करायची गरज नाहीये, फक्त तिच्यासाठी तिथे असण्याची गरज आहे. तुमचं असणंच तिच्यासाठी पुरेसं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.